नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मुस्लिम धर्मियांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त ईद ए मिलाद सण साजरा केला जातो. रविवारी मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधवांनी भव्य मिरवणूक काढून बेळगावमध्ये ईद ए मिलाद साजरी केली. जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या पैगंबरांचा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न या मिरवणुकीतून करण्यात आला. शुक्रवार दिनांक 5 रोजी देशभर ईद ए मिलाद साजरी झाली, परंतु या काळात गणेशोत्सव असल्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊन गणेशोत्सवाला बाधा येऊ नये यासाठी यावर्षीही ईद ए मिलादची मिरवणूक पुढे ढकलण्यात आली होती. बेळगावमध्ये रविवारी ईद ए मिलाद सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. फोर्ट रोड येथील कर्नाटक चौकात झालेल्या कार्यक्रमाला अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या शुभेच्छा दिल्या. याबरोबरच बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, माजी आमदार फिरोज सेठ, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त बाबूलाल पुरोहित यांच्यासह विविध मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील रामदेव गल्लीमध्ये गटार बांधकामासाठी महापालिकेकडून 2 दिवसांपासून अचानक खोदाई करण्यास सुरुवात झाली आहे. या कामाबाबत कोणतीही पूर्वसूचना न दिल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. खोदाई सुरू झाल्याचं लक्षात येताच व्यापाऱ्यांनी कामाला जोरदार विरोध दर्शवला. त्यांनी संबंधित विभागाचे नगरसेवक शंकर पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबत तक्रार नोंदवली. नगरसेवक पाटील यांनी देखील ठेकेदाराने कोणतीही पूर्वकल्पना न देता खोदाई सुरू केल्याचं सांगितलं. स्थानिक व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर काम तातडीने थांबवण्यात आले, मात्र तोपर्यंत 5 ते 6 दुकानांसमोरील भाग उखडण्यात आला होता, ज्यामुळे व्यावसायिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. गणेशोत्सवापूर्वी हे काम सुरू करण्याचं नियोजन होतं, परंतु काम उशिरा सुरू करण्यात आलं. स्थानिक व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या कामांची पूर्वसूचना देणं महत्त्वाचं असतं, जेणेकरून ते आवश्यक ते उपाययोजना करू शकतात. महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कर्नाटकातील पावसाळी हंगामातील नवीन कांद्याची आवक सुरू झाली असून बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काल शनिवारी झालेल्या बाजारात महाराष्ट्रातील जुन्या कांद्याच्या दरामध्ये प्रति क्विंटल 100 रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन कांद्याचा दर्जा समाधानकारक नसल्यामुळे तो कच्चा व लवकर खराब होणार आहे. त्यामुळे यार्डमध्ये येणाऱ्या पावसाळी कांद्याला प्रति क्विंटल 500 ते 1200 रुपयांपर्यंतच दर मिळत आहे. याउलट जुन्या कांद्याला अधिक मागणी असून त्याचे दर वाढलेत. भाजी मार्केटमध्ये आल्याला चांगली मागणी असून त्याच्या दरातही वाढ झाली आहे. इतर भाजीपाला वस्तूंचे दर मात्र स्थिर आहेत. शनिवारी झालेल्या बाजारात महाराष्ट्र जुना कांदा 45 ट्रक, कर्नाटक जुना कांदा 8 ट्रक, कर्नाटक नवीन कांदा 15 ट्रक, पांढरा कांदा 60 गोण्या, इंदोर बटाटा 12 ट्रक, हासन बटाटा 15 ट्रक, आग्रा बटाटा 3 ट्रक दाखल झाला आहे. नवीन कांदा अद्याप पुरेशा दर्जाचा नसल्यानं त्याला बाजारात अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. माळ मारुती पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शाहूनगर येथील एका 25 वर्षीय तरुणावर FIR दाखल करत अटक केली आहे. शनिवारी ही कारवाई करण्यात आली असून गणेश सचिन यल्लाळ वय 25 राहणार शाहूनगर असं अटकेतील तरुणाचं नाव आहे. पोलीस नियंत्रण कक्षाच्या 112 क्रमांकावर आलेल्या तक्रारीच्या आधारे गणेशला तातडीने ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे भारतीय न्याय संहिता कलम 119E आणि 129G अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामागचा उद्देश म्हणजे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवणं असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. गेल्या 4 महिन्यांपासून रखडलेलं बेळगाव बाची रस्त्याचं काम पुन्हा सुरू झालंय. हिंडलगा येथे रस्ता रुंदीकरणाचं थांबलेलं काम हाती घेण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग, आजरा, गडहिंग्लज, दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण आणि गोव्यात जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात वेंगुर्ला रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं होतं, पण कासव गतीनं हे काम सुरू असून पावसाळ्याला सुरुवात झाल्यानं गेल्या 4 महिन्यांपासून काम रखडलं होतं. पावसाने उघडीप दिल्यानंतर आता हे काम पूर्ववत सुरू झालंय, पण कामाची गती कमी असल्यानं ती वाढवत लवकर हे काम पूर्ण करावं अशी मागणी केली जात आहे.
पुद्रेमनी, ढेकोळी आणि सुरुते गावातील शेतवस्ती भागामध्ये जंगली अस्वल दिसल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या काही दिवसांपासून या गावांच्या पश्चिम बाजूस असलेल्या जंगल आणि डोंगराळ भागातून अस्वलाचे हालचाली होत असल्याचं शेतकऱ्यांच्या निदर्शनास आलं होतं. गाव काऊल नंबर, साऊरतळे, बेळरड शेत, वरचे शेत आणि डोली शेतवस्ती या भागांमध्ये अस्वल फिरत असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली. यामुळे शेतकरी व रहिवासी भयभीत असून रात्रंदिवस शेतात जाणं धोकादायक बनलंय. वन विभागाने तात्काळ दखल घेऊन अस्वलाला पकडण्याची आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी जोरदार मागणी शहरवासियांकडून केली जात आहे. शहरातील विविध भागांमध्ये डासांचा सुळसुळाट वाढत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं डासांची उत्पत्ती अधिक प्रमाणात होत आहे. यामुळे फक्त फॉगिंगवर अवलंबून न राहता मलेरियाच्या औषधांची नियमित फवारणी करणं अत्यावश्यक आहे, असं नागरिकांचं म्हणणं आहे. फॉगिंग हा उपाय काही प्रमाणात उपयोगी असला तरी केवळ त्यावरच अवलंबून राहणं योग्य नसल्याचं मत व्यक्त होत आहे. रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी ठरतील, असं नागरिकांनी सांगितलं. महापालिकेने शहरातील सर्व प्रभागांमध्ये मलेरिया आणि डेंग्यू रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत. नियमित औषध फवारणी, पाणी साचण्याची ठिकाणे स्वच्छ करणे, जनजागृती मोहीम राबवणे यावर भर द्यावा अशी एकमुखी मागणी शहरवासियांकडून केली जात आहे. शहरातील दक्षिण मतदारसंघातील चन्नमानगर येथील विविध भागामध्ये 24/7 पाणी पुरवठा सुविधा पुरवण्यात आली आहे. तर वडगाव येथील चावडी आवार आणि मृत्युंजयनगर, अनगोळ येथे असणाऱ्या जलकुंभांद्वारे या वर्षातील सप्टेंबर अथवा ऑक्टोबर अखेरपर्यंतच्या दिवसात 24/7 पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील सुमारे 50,000हून अधिक घरांना पिण्याच्या पाण्याची नळजोडणी करण्याची ही योजना आहे. या प्रकल्पात विविध आकारांचे एकूण 12 वेगवेगळ्या प्रकारचे जलकुंभ बांधले जात आहेत. यातील काही पूर्ण झालेत. त्यामधून नागरिकांच्या घरांना आता 24 तास पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. आगामी काळामध्ये कर्नाटक राज्यात होणाऱ्या जातीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने जनगणनेत आपली नोंदणी कशा पद्धतीने करावी यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता सकल मराठा समाजाच्या वतीने एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता जत्तीमठ, रामलिंगखिंड गल्ली, बेळगाव येथे होणार आहे. मराठा समाजातील सर्व घटकांना या बैठकीस उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय. या बैठकीमध्ये जनगणनेदरम्यान रकाना क्रमांक 2 मध्ये मातृभाषा मराठी, रकाना 16 मध्ये धर्म हिंदू, रकाना 17 मध्ये जात मराठा आणि रकाना 18 मध्ये उपजात कुणबी असा स्पष्ट उल्लेख करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या हक्कासाठी आणि भविष्यातील राजकीय सामाजिक अधिकारांच्या मागणीसाठी जनगणनेतील नोंद अतिशय महत्त्वाची असून त्याबाबत जनजागृती करणं हेच या बैठकीचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं आयोजकांनी सांगितलं. मोबाईलच्या कर्जाचे हप्ते थकवल्यास कर्जदाराचा मोबाईल लॉक होण्याची दाट शक्यता आहे. वेळेत हप्ते न देणाऱ्या कर्जदारांचे मोबाईल लॉक करण्यास बँका आणि वित्तीय संस्थांना परवानगी देण्याबाबत रिझर्व्ह बँकेकडून हालचाली सुरू आहेत. ग्राहकांचे फोन दूरस्थपणे लॉक करण्याची परवानगी देण्याची योजना आखली जात असल्याची माहिती आरबीआयच्या सूत्रांनी दिली. बुडीत कर्जांना आळा घालण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचललं जात असलं तरी यामुळे ग्राहक हक्कांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. संकेश्वर येथील निलगार गणपतीचं विसर्जन सोमवार दिनांक 15 रोजी रात्री हिरण्यकेशी नदीमध्ये करण्यात येणार आहे. रविवारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गेल्या 20 दिवसांपासून कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांनी निलगार गणपतीचं दर्शन घेतलं. निलगार गणपतीचं विसर्जन पारंपरिक पद्धतीने करण्यात येणार आहे. संकष्टी चतुर्थीनंतर पहिल्या सोमवारी विसर्जन करण्याची प्रथा आहे. सोमवारी रात्री दत्त भजनी मंडळाचा कार्यक्रम, 11 वाजता आरती झाल्यानंतर मूर्ती खाली उतरवून पूजाविधी होणार आहे.
महालक्ष्मी मंदिर, मठ गल्ली, शंकराचार्य संस्थान मठातून हिरण्यकेशी नदीपर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर विसर्जन केले जाणार आहे. केंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री व्ही सोमण्णा सोमवारी 15 सप्टेंबर रोजी बेळगाव दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते अनुगोळ येथील चौथा रेल्वे फाटकाजवळ प्रस्तावित रोड अंडर ब्रिजच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे. या उपक्रमामुळे दक्षिण बेळगावातील नागरिकांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून रेल्वे गेटमुळे होणाऱ्या वाहतूक अडथळ्याला कायमस्वरूपी समाधान मिळेल अशी अपेक्षा आहे. गेल्या काही महिन्यांपासून चौथा रेल्वे गेट बंद ठेवण्यात आलं असून या ठिकाणी जलवाहिन्या, विद्युत व दूरसंचार केबल्सचं स्थानांतर पूर्ण झालं आहे. त्यामुळे अंडर ब्रिजच्या कामास सुरुवात होण्यास आता अडथळा राहिलेला नाही. राज्यमंत्री सोमण्णा सोमवारी दुपारी 3 वाजता अनुगोळ येथे पोहोचतील. यावेळी भूमिपूजनासह रेल्वे गेट परिसरातील कामाची पाहणीही ते करणार आहेत. यामुळे शहरातील रेल्वे प्रकल्प व अन्य विकास कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय 14 वर्षाखालील क्रीडा स्पर्धेमध्ये उज्ज्वल कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली आहे. या स्पर्धेमध्ये मुलांच्या रिले संघाची सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली आहे. या संघामध्ये मयूर गावडा, हर्षद हसगोळकर, आरव बाळेकुंद्री आणि श्रेयस झंगुरुचे यांचा समावेश आहे. तर गोळाफेकमध्ये सोहम जाधव प्रथम क्रमांक, बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सृष्टी पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना बालवीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव, संयोजक शंकर चौगुले, संचालक राजू मुजावर, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, संघ व्यवस्थापक सिद्धेश्वर तुर्केवाडकर यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक गोविंद गावडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. शहरात ईद ए मिलादचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात येत आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी साजरा होणाऱ्या या सणाच्या मिरवणुकीला शहरात विशेष महत्त्व असतं. शहरातील शांतता अबाधित राहावी यासाठी यंदा मिरवणूक काही काळ पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता ही मिरवणूक अत्यंत उत्साहात आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडत आहे. सजवलेल्या वाहनांवरून झेंड्यासह इस्लामी संदेश देणाऱ्या घोषणांसह निघालेली मिरवणूक लक्ष वेधून घेत आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनीही या प्रसंगी नागरिकांना शांततेचा संदेश दिला. देशभरात तसेच जगामध्ये शांतता व सौहार्द नांदावं हीच या सणाची शिकवण आहे असे त्यांनी सांगितलं. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेला भेट देत त्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त असलेल्या श्रवणयंत्र आणि शैक्षणिक सहाय्यक साहित्याचं वाटप केलं. या उपक्रमामुळे विशेष मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य फुललं. याप्रसंगी आमदार सेठ म्हणाले की समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश विकास प्रक्रियेत झाला पाहिजे. विशेष मुलांना योग्य सुविधा आणि संधी दिल्यास तेही आत्मविश्वासाने यशाचे शिखर गाठू शकतात. कार्यक्रमाला पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालक आणि शिक्षकांनी आमदार सेठ यांच्या या संवेदनशील उपक्रमाचं कौतुक केलं. आमदार सेठ यांनी भविष्यातही दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम राबवले जातील असे आश्वासन दिले. त्यांच्या या कार्यामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला असून विशेष मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतो आहे. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचे औचित्य साधून बेळगाव ते विधानसौध बेंगळूरकडे जाणाऱ्या भव्य बाईक रॅलीला शहरातील चन्नम्मा चौकातून आज उत्साहात सुरुवात झाली. लोकशाही मूल्यांचा प्रसार आणि जनजागृतीसाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून विविध स्तरातील नागरिक, युवक आणि स्वयंसेवी संस्था यामध्ये सहभागी झाले आहेत. रॅलीचा शुभारंभ आमदार आसिफ सेठ, महापौर मंगेश पवार व अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर विधानसौधकडे मार्गस्थ झाली. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांचा सक्रिय सहभाग, जबाबदारी आणि जागरूकता वाढवणे हा आहे.
रॅली दरम्यान लोकशाही ही जनतेसाठी, जनतेद्वारे, जनतेची असते या संदेशाचा पुनरुच्चार करण्यात आला. आयोजकांनी सांगितले की अशा प्रकारच्या उपक्रमांद्वारे युवकांमध्ये लोकशाहीविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. ही रॅली विधानसौधपर्यंत पोहोचून तेथे समारोप सभेमध्ये परिवर्तित होणार असून विविध मान्यवरांची भाषणे आणि कार्यक्रमाची मालिका आयोजित करण्यात आली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.